सगळं त्याच्यामध्ये बरं वाटलं, आनंद वाटला. अंजना घरी आली की अजूनही घरातली सारी कामं करते असं तिची आई अभिमानानं सांगते. तिला आवडणारी भेंडी आणि मेथीची भाजी बनवून तिला खाऊ घालायची एवढीच त्या माऊलीची इच्छा आहे. भेंडीची भाजी, मेथीची भाजी आवडते. घराचं काही काम करताय का तुम्ही? काय करू देत मी ते करू लागते, मदत करते. काय काय काम करते? ती कपडे धुवू लागते, भांडी घालते, स्वयंपाक पण बनवते. अंजनाच्या ताज्या इशानं गणेशगावचे ग्रामस्थही आनंदी झाले. जर गावाकडे लक्ष जाईल आणि गावाचा थोडाफार विकास होईल एवढीच त्यांची भाबडी आशा आहे. आणि पेपरला बातमी ऐकली, टीव्हीवर बातमी ऐकली, त्यावेळेला अक्षरशः आम्हाला असा एक उत्सव वाटला का केव्हा ती पूर्वी येईल आणि आम्ही आमच्या गावात या करू. एका आदिवासी भागातून एखादी मुलगी इतक्या उंच स्तरावर जाऊन एखादा मोठा पराक्रम घालवती, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारताचं नाव जगभर प्रसिद्ध केलं तिने. आणि तिला एक बैलगाडी करणार आणि एक तिचा वडील गाडी हाकायला जाणार आणि त्या आमच्या स्टॉपपासून गाडी हाकायला जाणार तिथून तर आमच्या गणेशगावपर्यंत आम्ही तिला तिचं स्वागत करीत गावात तिला आम्ही तिला एक बैलगाडी गणेशगावच्या ग्रामस्थांनी अंजनाच्या उभं करणार. स्वागतासाठी बेशिस्त तिच्या बापाला बैलगाडी हाकायला लावणार आणि यशापासून गावात वाजत गाजत नेणार. आगामी आव्हानासाठी तिचा आतापासूनच कसून सराव सुरू झालाय. असंच प्रॅक्टिस करून ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्याची इच्छा आहे. तिचा आवाज कसा आहे ना, आईचा पण येतो. अंजना बहुत लंबी सफर वाली बच्ची है और इसकी मंजिल बहुत ऊंची है. भगवान करे हेल्थी रहे और ये जो अभी हिंदुस्तान को अभी तक ओलंपिक में नहीं मिल पाया वो हिंदुस्तान को देने की क्षमता रखती है. जेमतेम डोकं टेकलेलं एवढं छत असलेल्या घरात जन्मलेल्या अंजनानं आपल्या कामगिरीला आईवडिलांची मान निश्चितपणे उंच केली आहे. नाशिक जवळच्या या गणेश गावात राहणाऱ्या अंजनानं घेतलेली ही झेप सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी ठरते आणि त्यामुळेच सावरपाडा एक्सप्रेस पाठोपाठ आता गणेशगाव मेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजना ही आपल्या भारताच्या ॲथलेटिक्सच्या क्षेत्रात नव अशा स्थाने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅमेरामन संजय स्वामी, एबीपी माझा, गणेशगाव, नाशिक.